मोठी बातमी समोर येते। अजित पवारांचा 10 फुटी पुतळा तयार झालेला आहे। तोच हा पुतळा आहे। अजित पवार यांचा 10 फुटी पुतळा बनवून जवळपास तयार झालेला आहे। बारामतीतली ही दृश्य आहेत। अजित पवार यांच्या पश्चात बारामतीत हा त्यांचा 10 फुटी पुतळा बनवून जवळपास तयार झालेला आहे। बारामतीतली ही दृश्य आहेत। अजित पवार यांचा 10 फुटी पुतळा तयार झालेला आहे। अजितदादांच्या स्मृती बारामतीमध्ये चिरंतन राहाव्यात। नटराज नाट्य कला मंडळी संस्थाच त्यांची म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आणि ही जी वास्तू आहे नटराज कला दालन ही अजितदादांनीच निर्माण केलेली आहे। त्याच्यामुळे माझी आजच्या निमित्ताने मागणी राहील की हा जो आमचा कला दालन आहे याला सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने आम्ही म्हणजे नटराज मंडळाने निर्णय घेतलाय की आपण अजित कला दालन असं नाव आम्ही दिलेलं आहे। त्याचप्रमाणे हा जो चौक आहे हे चौकाला आपलं तिरंगा सर्कल नाव आहे की जे दादाने स्वतः ठेवलं होतं। तर माझी आजच्या निमित्ताने मागणी आहे की अजित तिरंगा सर्कल असं साधारणपणे याचं नामकरण करावं अशी आम्ही विनंती सक्षम प्राधिकरणाला करणार आहोत। आपण बघितलं की आपण या निमित्ताने दादांच्या छायाचित्राचं प्रदर्शन या ठिकाणी गेले 12 दिवस भरवलेलं आहे। परंतु त्याला इतका लोकांचा मोठा लोक प्रमाणात येऊन पाहतायत। त्याच्यामुळे लोकांच्या मागणीवरून नटराज कला दालनामधील वरचा जो मजला आहे त्याच्यामध्ये दादांच्या छायाचित्रांचं कायमस्वरूपी प्रदर्शन या ठिकाणी असावं अशी संकल्पनेला या ठिकाणी चर्चा होती आणि आम्ही तो निर्णय घेतलेला आहे की दादांच्या सगळे लहानपणापासून आतापर्यंतचे फोटोग्राफ्सचं या ठिकाणी संकलन आणि नागरिकांकरता कायमस्वरूपी उपलब्ध करून ठेवायचंय।